नमस्कार मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुप या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय। तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण UPSCचा जो पूर्वपरीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्या संदर्भात मराठीमध्ये माहिती घेणार आहोत की जे माझे मित्र मराठीमध्ये UPSCची तयारी करत आहेत तर त्यांना थोडी या संदर्भात माहिती मराठीतून भेटावी या उद्देशाने हे लेक्चर आहे। याच्या अगोदर 3 लेक्चर्स मी रेकॉर्ड केलेले आहेत। सर्वच्या सर्व लेक्चर बघा, सर्वांची प्लेलिस्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। तर चला आपण चालू करूया। आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं, म्हणजे याच्या अगोदरचं जे लेक्चर झालं त्याच्यामध्ये बघितलं की पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू याच्या मार्कांची पद्धत कशा पद्धतीची असते ते बघितली। आजच्या लेक्चरमध्ये आपण पूर्वपरीक्षेचा सिलेबस बघत आहे। आता पूर्वपरीक्षा जी असते टोटल 400 मार्काची असते, मी मागच्या लेक्चरला सांगितले। याच्यामधील जे 200 मार्क्स असतात ते 200 मार्क्स GS साठी असतात, म्हणजे आपण त्याला जनरल स्टडी असं म्हणतो, आणि राहिलेले 200 मार्क्स जे आहेत ते CSAT साठी राहतात। CSAT सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट असं CSATला म्हटलं जातं। आता हे 200 मार्काचे असतात, याच्यामध्ये 100 क्वेश्चन असतात। जे प्रश्न जे असतात ते ऑब्जेक्टिव्ह म्हणजे बहुपर्यायी असतात। याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले असतात, 4पैकी एक ऑप्शन काय राहतो, बरोबर राहतो। आणि इकडे बघा 80 क्वेश्चन्स असतात, हेही बहुपर्यायीच असतात, 4 ऑप्शन दिलेले असतात। याच्यामध्ये आपण आणखी बघितले की 1/3 काय असतात तर नकारात्मक मार्क देण्यात आलेले आहेत, निगेटिव्ह मार्क देण्यात आलेले आहेत। हेही आपण मुद्दे बघितलेले आहेत। आणि साधारणतः याचा कार्यकाळ जो असतो तो 2 तासाचा असतो, म्हणजेच GS हा 2 तासाचा असतो आणि CSATचा पेपर पण काय राहतो तर 2 तासाचा राहतो। 2 तासामध्ये तुम्हाला 200 मार्काचे जे प्रश्न आहेत, म्हणजे साधारणतः GSला 100 आणि CSATला 80 मार्काचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात। आपण CSAT बघितला, CSAT जो आहे तो क्वालिफाय आहे, म्हणजे 33% मार्क्स पडल्यानंतर तुम्ही CSAT क्वालिफाय झाला असं म्हटलं जातं। आणि पूर्णपणे मेरिट जे लागतं UPSCच्या पूर्वपरीक्षेचं ते GS वरती मेरिट लागत असतं, म्हणजे जनरल स्टडीवरती मेरिट लागत असतं। आता आजच्या लेक्चरमध्ये आपण याच्यामध्ये पण जनरल स्टडीचा जो सिलेबस आहे, या जनरल स्टडीच्या सिलेबसमध्ये कोणते कोणते महत्त्वाचे टॉपिक आहेत की ज्याचा अभ्यास आपण सर्वांनी करायला पाहिजे ते आपण बघणार आहोत, ठीक आहे। तर पहिला पॉईंट जो आहे याच्यामध्ये सांगितलेला आहे चालू घडामोडी। या चालू घडामोडी मग राष्ट्रीय लेवलच्या असतील किंवा आंतरराष्ट्रीय लेवलच्या असतील तर या चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात। हे पहा, चालू घडामोडीचा जो अभ्यास करायचा असतो साधारणतः 1 वर्ष अगोदरचे जे चालू घडामोडी आहेत त्याचा अभ्यास करावा लागतो। म्हणजेच मी म्हणेल जर आपली एक्झाम जर 31 मेला होणार असेल तर साधारणतः मी म्हणेल की एप्रिल 2019 पासूनचे करंट अफेअर करायला लागतील। एक उदाहरण देतो, जर 31 मे 2020ला जर परीक्षा होणार असेल तर एप्रिल 2019 पासून करंट अफेअरचा अभ्यास करावा लागेल। आता या करंट अफेअरमध्ये पण काय येणार मग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय। आता राष्ट्रीयमध्ये पण सामाजिक, आर्थिक, राजकीय, त्याचबरोबर सांस्कृतिक ज्या काही चालू स्थितीमधील बदल झालेले असतील, काही चेंजेस झालेले असतील ते राष्ट्रीय लेवलचे अभ्यासावे लागतील, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय लेवलचे अभ्यासावे लागतील। आणि याच्यासाठी जो बेस्ट रिसोर्स कोणता आहे तर द हिंदू जो न्यूजपेपर आहे, हा द हिंदू न्यूजपेपर जो आहे तो खूप चांगला आहे। आपण आता मराठीमधून प्रिपेअर करत आहे त्यामुळे आपल्याला लोकसत्ता असेल, त्याचबरोबर महाराष्ट्र टाइम्स असेल, हे न्यूजपेपर वाचले तरी चालतील। मटा आपण म्हणतो महाराष्ट्र टाइम असेल तर हे 2 वाचले तरी चालतील, पण याला तुम्हाला द हिंदूची जोड दिली तर ते तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतं, ठीक आहे। किंवा द हिंदूची जरी गिस्ट वगैरे ऐकली, काही बघा ॲनालिसिस आहेत बघा द हिंदूचे, ते जरी ऐकले तरी तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात। हे झालं चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये। आणि चालू घडामोडीच्या आधारावरतीच बघा पुढच्या विषयांच्यावरती प्रश्न विचारले जातात। उदाहरणार्थ मी म्हणेल की बघा आता 2020 चालू आहे, बरोबर। आता 2020 चालू असताना 100 वर्षापूर्वी काय झालं होतं तर 100 वर्षापूर्वी झाले होतं असहकार आंदोलन म्हणजे चालू झाले होतं असहकार आंदोलन। मग असहकार आंदोलन जर कुठे गेलेलं आहे तर इतिहासामध्ये गेलेलं आहे, आणि इतिहासामध्ये कुठे गेलेलं आहे स्वातंत्र्य चळवळीमध्ये गेलेलं आहे। मग इतिहासामध्ये जर प्रश्न आला स्वातंत्र्य चळवळीवर संदर्भात, असहकार आंदोलनासंदर्भात, तर हा तुमचा चालू घडामोडीला कनेक्टेड झालेला काय आहे मुद्दा आहे। त्यामुळे तुमचा चालू घडामोडीचा अभ्यास खूप असं डीपली आणि व्यवस्थित असणं काय गरजेचा आहे। चला आपण दुसऱ्या ह्याच्यावरती येऊ। दुसरा विषय जो आहे इतिहास आहे। आता इतिहासाचे 3 टप्पे राहतात, 4 टप्पे देण्यात आलेले आहेत या पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये। एक म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास आहे। प्राचीन म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या अगोदरच्या पण मुद्द्यांच्यावरती प्रश्न विचारले जातात, म्हणजे अश्मयुगाच्या टायमिंगचे पण प्रश्न विचारले जातात, पाषाण युगासंदर्भात पण प्रश्न विचारले जातात। सो आपल्याला त्याच्या संदर्भात पण माहिती असणं काय गरजेचं आहे। आणि याचा बेस्ट रिसोर्स म्हणाल प्राचीन इतिहासाच्या बाबतीमध्ये तर NCERT ज्या आहेत, या NCERT ओल्ड NCERT आहेत त्या वाचल्या तरी चालतील, नवीन NCERT वाचल्या तरी चालतील, कारण बेसिक रिसोर्स आपल्याला तिथून पाहायला भेटत आहे।
प्राचीन इतिहासाच्या बाबतीमध्ये मध्ययुगीन इतिहास जो आहे याच्यासाठी पण एनसीईआरटीचाच रेफरन्स आहे. मध्ययुगीन इतिहास जो आहे तो म्हणजे वेगवेगळे चालुक्य घराणे असेल, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये विचार केला तर राष्ट्रकूटा घराणे, सातवाहना घराणे असेल. पूर्ण भारताच्या बाबतीमध्ये विचार केला तर याच्यामध्ये बरेच घराणे येत आहेत, त्या घराणे. मग या मध्ययुगीन इतिहासामधील तो भाग आला. दिल्ली सल्तनत आला, मुघलांचा सुरुवातीचा कार्यकाळ आला, हा मध्ययुगीन इतिहासामध्ये आहे. नेक्स्ट तिसरा जो आहे तो आधुनिक भारताचा इतिहास. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये भारत स्वतंत्र होण्यासाठी तर स्वातंत्र्य चळवळ आहे, पण त्याच्या अगोदरचा आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे 1857चा उठाव असेल. त्याचबरोबर ब्रिटिशांचे जे गव्हर्नर जनरल कोण कोण होते त्याच्या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या मार्फत, ब्रिटिश सरकारच्या मार्फत भारतामध्ये जे कायदे करण्यात आले, 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट असेल, तिथून पासूनचे कायदे असतील, तर हे सर्व जे आहे ते आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये येत आहेत. समाज सुधारक असतील, क्रांतिकारक असतील, हे आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये येत आहेत. स्वातंत्र्य चळवळीमध्ये पण आधुनिक भारताचा इतिहासाचा काय आहे तर भाग येत असतो. ठीक आहे, हे झाले इतिहासाच्या बाबतीमध्ये. आणि इतिहासाचा सुरुवातीचा तुमचा बेसिक रेफरन्स जो आहे तो एनसीईआरटीचा असणं गरजेचं आहे. आणि एनसीईआरटी ह्या मराठीमध्ये तरी अजूनपर्यंत अवेलेबल नाही आहेत. काही बुक्सनी मराठीमध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे, पण बेस्ट तुम्हाला वाचायचंच असेल तर इंग्रजीमधील एनसीईआरटी खूप चांगले आहेत. भले सुरुवातीला समजण्यासाठी जड जाऊ शकतात, पण तुमचा बेसिक जो फाउंडेशन आहे तो एकदम क्लिअर होऊ शकतो. ठीक आहे. तिसरा जो विषय आहे तो आपला जॉग्राफी आहे, भूगोल आपण त्याला म्हणतो. आता भूगोलाच्या बाबतीमध्ये विचार केला तर भारताचा आणि जगाचा भूगोल इथं खूप विचारला जातो आणि याच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात. आता भारताचा आणि जगाचा भूगोल, मग प्राकृतिक भूगोलवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्राकृतिक भूगोल म्हणजेच आपण म्हणतो की जे नद्या असतील, त्याचबरोबर सरोवरे असतील, पर्वतरांगा असतील, हा जगाच्या बाबतीमधील, भारताच्या बाबतीमधील हा प्राकृतिक भूगोल झाला. सामाजिक भूगोलाच्या बाबतीमध्ये मग कोणते व्यवसाय केले जातात त्या संदर्भात असतील. त्याचबरोबर समाजामधील लोकसंख्या आहे, लोकसंख्या ही भूगोलाचाच टॉपिक आहे. मग जगाची लोकसंख्या, भारताची लोकसंख्या असेल. त्याचबरोबर अन्नधान्याच्या उत्पन्नासंदर्भातला प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे इंटरडिपेंडंट, एकमेकावरती अवलंबून टॉपिक आहेत. आर्थिक भूगोलाच्या बाबतीमध्ये विचार केला तर कंपन्यांच्या बाबतीमध्ये, उत्पादनाच्या बाबतीमध्ये असेल. त्याचबरोबर रेल्वे लाईन्स असतील, हवाई वाहतूक असेल, त्यानंतर रोड वाहतूक असेल, सागरीची वाहतूक असेल, हे सर्व आर्थिक जगाच्या आणि भारताच्या भूगोलमध्ये येत आहेत. ह्याच्यासाठी पण बेस्ट सोर्स जो आहे तो 6वी पासून 12वी पर्यंतच्या एनसीईआरटी वाचायच्या. या एनसीईआरटी खूप महत्त्वाचा आहे. बघा, सुरुवातीला तुम्हाला यूपीसीचा अभ्यास करत असताना एनसीईआरटी हा तुमचा बेसिक पाया आहे, त्या एनसीईआरटी वाचायलाच पाहिजे. आता कोणत्या एनसीईआरटी वाचायला पाहिजेच, कोणत्या विषयासाठी, ते मी आता कंटिन्युअसली सांगतच आहे. बघा, इथून इतिहासासाठी 6वी ते 12वीच्या एनसीईआरटी वाचा, भूगोलासाठी पण 6वी ते 12वीच्या एनसीईआरटी वाचा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट राज्यशास्त्र हा विषय आला. आता राज्यशास्त्रामध्ये पॉलिटिकल सायन्समध्ये काय येतं, संविधान, कॉन्स्टिट्यूशनवरती प्रश्न विचारले जातात. राजकीय पद्धत, आपल्या देशाची पॉलिटिकल सिस्टीम कशी आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. पंचायत राज जो आहे, 73वी घटनादुरुस्ती, 74वी घटनादुरुस्ती, पंचायत राजवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. सार्वजनिक धोरणं जे असतील, सरकारची आत्ताची सार्वजनिक धोरणं असतील, त्याचबरोबर राज्यशास्त्रासंदर्भातली सार्वजनिक धोरणं आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. अधिकारांच्या संदर्भात विचारले जाऊ शकतात, म्हणजेच आपण म्हणू की फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क जे आहेत संविधानामध्ये दिलेल्या, या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. संविधानामध्ये काय काय येतं बघा, सर्व गोष्टीमध्ये संविधान कसं चालू झालं तिथून पासून, त्याच्यामध्ये असणारी जे संस्था ज्या आहेत संविधानामध्ये, म्हणजे न्यायव्यवस्था असेल, संसद असेल, राज्य विधिमंडळ असेल, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाच्या जी पदं आहेत, हे सर्व संविधानामधील मुद्दे येत आहेत आणि याच्यावरती पण परीक्षेला प्रश्न विचारले जातात. ह्याचा बेस्ट रिसोर्स जर तुम्ही यूपीसाठी विचार केला तर पुन्हा एकदा एनसीईआरटी ज्या आहेत 6वी ते 12वी पर्यंतच्या एनसीईआरटी आणि लक्ष्मीकांतचं पुस्तक असेल, त्याचबरोबर डी बसू यांचं पण पुस्तक आहे, बसू यांचंही पुस्तक आहे, हेही पुस्तक तुम्ही वाचू शकता. मराठीमध्ये पण अवेलेबल आहे लक्ष्मीकांतचं पुस्तक, के सागर सरांचं, ते पण तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट विषय कोणता येतोय बघा, अर्थशास्त्र. अर्थशास्त्रामध्ये जास्त प्रश्न जे असतात ते चालू घडामोडी संदर्भात प्रश्न विचारले जातात. म्हणजे आत्ता जर बँकाने रेपो रेट कमी केला तर रेपो रेट कशाला म्हटलं जातं विचारलं जातील. रिव्हर्स रेपो रेट कशाला म्हटलं जातं, ओपन मार्केट ऑपरेशन कशाला म्हटलं जातं ते विचारतील. त्याचबरोबर आरबीआय जास्त चर्चेत असेल तर आरबीआयवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. आरबीआयची कार्य काय आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. आत्ता बघा मंदीचा फेज चालू असेल
तर या आर्थिक मंदीची कारणं कोणती आहेत ते विचारले जातील. चलनवाढ कशाला म्हटलं जातं याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. थोडक्यात हे जे आहे ते आर्थिक आणि सामाजिक विकासासंदर्भातील मुद्दे आहेत आणि आर्थिक आणि सामाजिक विकास करण्यासाठी आवश्यक चर्चेतील मुद्दे जे आहेत आता रिसेंटली 1-2 वर्षामध्ये असतात त्या संदर्भातच मग अर्थशास्त्रासंदर्भात प्रश्न तयार होत असतात आणि ते परीक्षेला विचारले जातात. सतत विकास असेल म्हणजे डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये असेल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो ना, त्या संदर्भात प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये ज्या सरकारच्या योजना असतील, सरकारची धोरणं असतील तर त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. दारिद्र्य पॉवर्टीच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. दांडेकर रथ समितीपासून ते आत्तापर्यंत रंगराजन 2014ला रंगराजन समितीचा जो रिपोर्ट सबमिट केला तिथपर्यंत दारिद्र्याच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. देशामधलं दारिद्र्याचं प्रमाण जे आहे याची कारणं कोणती आहेत याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. लोकसंख्या बघा 2011च्या लोकसंख्येचा सर्वे जो आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर पुढल्या वर्षी 2021ला लोकसंख्येची काय केला जाणार आहे, सर्वे केला जाणार आहे. सो त्याच्याविषयी पण तुम्हाला एकदम डिटेल माहिती असणं गरजेचं आहे. सामाजिक समावेशकता म्हणजे सोशल इन्क्लुजन म्हणतो. याच्यामध्ये सर्व घटकांच्या संदर्भात सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक मुद्द्यांचा समावेश होतो. त्याचबरोबर भारत सरकारची धोरणं सामाजिक समावेशकतेच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीचे आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर 6वा मुद्दा जो आहे तो पर्यावरण, 6वा विषय जो आहे पर्यावरण. याच्यामध्ये इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी आणि क्लायमेट चेंज या तिन्हीवरती प्रश्न विचारले जातात. अर्थशास्त्राचा रिसोर्स मी सांगितलं नाही, तर 9वी ते 12वी पर्यंतचे एनसीईआरटीचं पुस्तक एनसीईआरटीज ओके. आणि मग बाकीची पुस्तक पण आहेत. रमेश सिंग यांचं पुस्तक आहे, डेस्ली सरांचं पुस्तक आहे, मराठीमधून अवेलेबल आहे, कोळंबे सरांचं पुस्तक आहे, बरीच पुस्तकं आहेत. सर्व पुस्तकं खूप चांगली आहेत. तुम्ही तीही पुस्तकं काय करू शकता तर रेफर करू शकता. ठीक आहे. इथं एक लक्षात ठेवा की 60-40 रेशो असावा अभ्यासाच्या बाबतीमध्ये. 60% तुम्ही जरी मराठीतून परीक्षा देणार असला तरी 60% इंग्लिश रेफरन्सचा वापर करा आणि 40% मराठी रेफरन्सचा वापर करा. कारण पूर्वपरीक्षेचा विचार केला तर पूर्वपरीक्षा ही इंग्लिश आणि हिंदीमध्ये राहते. जे प्रश्न असतात ते इंग्लिश आणि हिंदीमध्ये राहतात. त्यामुळे तुम्हाला इंग्रजी तर लक्षात ठेवावंच लागेल. इंग्रजी वाचून तुम्हाला ते आत्मसात करावंच लागेल. त्याच्याशिवाय कोणता ऑप्शन नाही. पर्यावरणाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी आणि क्लायमेट चेंज. हे पण पर्यावरणाचे प्रश्न जे असतात ते करंटला धरूनच असतात. म्हणून तर म्हणलो करंट अफेअर खूप महत्त्वाचं आहे. करंट अफेअर्सला तुम्हाला 60% तुम्हाला काय करावं लागेल, वेळ द्यावा लागेल आणि 40% जे विषय बाकीचे आहेत ते. कारण करंट अफेअरमधूनच काही बाकीचे विषय पण कव्हर होत असतात. ओके, लक्षात ठेवा. 7वा विषय जो आहे आपला विज्ञान आणि तंत्रज्ञान. विज्ञान आणि तंत्रज्ञान, विज्ञानामध्ये प्रश्न जो असतो तो फिजिक्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, केमिस्ट्रीमध्ये विचारला जाऊ शकतो, त्याचबरोबर बायोलॉजीवरती विचारला जाऊ शकतो. बायोलॉजीमध्ये झूलॉजी असेल, त्याचबरोबर दुसरं आहे ते बॉटनी असेल. या दोन्ही संदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात विज्ञानाच्या बाबतीमध्ये. आणि तंत्रज्ञानाचा विचार केला तर मग बायोटेक्नॉलॉजीवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर आत्ता रिसेंटली तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये कोणते कोणते नवीन तंत्रज्ञान आलेले आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारताचे जे IRNSS जे स्वतःची जी काही आपण म्हणतो नेव्हिगेशन सिस्टीम चालू केलेली आहे त्याच्यावरती प्रश्न म्हणजेच तंत्रज्ञानासंदर्भातले प्रश्न, तर हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानासंदर्भात. तर अशा प्रकारचे मी एक ओव्हरव्ह्यू सांगितला सिलेबस UPSCच्या पूर्वपरीक्षेचा कसा असेल. GSच्या बाबतीमधील मेरिट लागताना या GS वरतीच काय लागत असतं, मेरिट लागत असतं. 200 पैकी साधारणतः मी म्हणेल की 120 ते 130 पर्यंत मेरिट आजपर्यंत लागलेलं आहे. 120 पर्यंत तर लागलेलं आहे. काय काय वेळेला 116 लागलेलं आहे, 107 लागलेलं आहे. पण तुमचं जे सिक्युअर मार्क्स पाहिजे असतील तर 130 प्लस तुमचे मार्क्स पडणं गरजेचं आहे. आणि 130 प्लस मार्क्स पाडण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल याच्यावरती तुम्ही विचार पण करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता दुसरा पेपर जो आहे तो CSATचा पेपर आपण बघितला. CSATचा पेपर जो आहे हा 200 मार्काचाच राहतो, आपण बघितलेला आहे. आणि याच्यामध्ये 80 क्वेश्चन्स असतात. क्वालिफाय असतो, 33% मार्क्स पाडायचे असतात. म्हणजे 66.67 म्हणजे 66.66 जरी मार्क्स पाडले तर CSAT तुम्ही काय झाला, क्वालिफाय झाला. हे जे आहेत हे आपल्या सिलेबस बुकमधले मुद्दे घेतलेले आहेत. फक्त ढोबळमानाने पाठीमागच्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर माझ्या लक्षात येते बघा, एक आकलन क्षमतेवरती प्रश्न राहतात. म्हणजे पॅसेज दिले जातात इंग्रजी आणि हिंदीमध्ये, त्याच्यावरती तुम्ही प्रश्न ते असतात ते सोडवायचे असतात. दुसरं जे आहे ते बुद्धिमत्ता आपण म्हणतो. बुद्धिमत्तेवरती प्रश्न विचारले जातात. बुद्धिमत्ता तुम्हाला माहिती पाहिजेच. त्याचबरोबर बुद्धिमत्तेबरोबरच आणखी कोणतं आहे तर गणित. गणितावरती पण प्रश्न विचारले जातात. म्हणजेच याला आपण काय म्हणतो तर मॅथ्स आणि रिझनिंग असं म्हणतो. मॅथ्स अँड रिझनिंग याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आणखी येतात मुद्दे कोणते याच्यामध्ये बघा की डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे काही आकृत्या वगैरे दिल्या जातात. बघा इथं मी एक्सप्लेन करतो. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे
आकलन क्षमतेवरती प्रश्न असतात. लॉजिकल रिझनिंग आणि प्रॉब्लेम्स म्हणजेच बुद्धिमत्तेवरती प्रश्न विचारले जातात. डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, आता रिसेंटली बघा 3 वर्षामध्ये डिसिजन मेकिंगवरती प्रश्न विचारलेला नाही. पण तो कशा संदर्भातला मी म्हणतोय की बघा आपल्या राज्यसेवा MPSC राज्यसेवेसाठी 5 क्वेश्चन असतात, ते निगेटिव्ह मार्क्स नसतात, डिसिजन मेकिंग संदर्भात असतात. तर तसे प्रश्न UPSCला पण पूर्वी विचारले जात होते, आता विचारत नाहीयेत. आता विचारले डिसिजन मेकिंगच्या बाबतीमध्ये तर त्याला निगेटिव्ह मार्किंग राहतं बघा, लक्षात असू दे. जनरल मेंटल ॲबिलिटी म्हणजेच मी म्हटलं बुद्धिमत्ता याच्यामध्ये आली. बेसिक न्यूमरेसी म्हणजेच मॅथ्स संदर्भात प्रश्न विचारले जातात. प्लस मायनस गुणाकार भागाकार 10वीच्या लेवलचा असतो असं म्हटलं जातं बघा. हे आता 10वीच्या लेवलचा असतो का नाहीये याचा एक्सपिरियन्स तुम्ही परीक्षा दिल्यानंतरच कळेल, बट माहिती असू 10वीच्या लेवलचा असतो. डेटा इंटरप्रिटेशन मध्ये बघा आलेख वगैरे दिले जातात आणि त्या आलेखासंदर्भात प्रश्न विचारले जातात. म्हणजे आलेख असतील, त्याचबरोबर डायग्राम्स, वेन डायग्राम्स वगैरे दिल्या जात असतील तर डेटा इंटरप्रिटेशनमध्ये ते येत आहे. थोडक्यात आकलन क्षमता, बुद्धिमत्ता, गणित आणि निर्णय क्षमता या 4 मुद्द्यांच्या वरती का असतात तर UPSCच्या CSAT पेपर सेकंडमध्ये प्रश्न विचारले जातात. एकूण 80 प्रश्न असतात. 33% मार्क्स पडल्यानंतर तुमचा CSAT तुम्ही क्वालिफाय झालेला आहात आणि हे मार्क्स काय केले जातात नाहीये तर तुमच्या मेन्समध्ये काउंट केले जात नाहीत किंवा तुमच्या पूर्व परीक्षेच्या निकालामध्ये पण काउंट केले जात नाहीत. अशा प्रकारे काय आहे तर UPSCच्या पूर्व परीक्षेचा हे सिलेबस आहे, व्यवस्थित समजून घ्या. ह्या ज्या सिलेबसचे जे मी आत्ता काढलेले जे काही स्क्रीनशॉट आहेत, फोटो वगैरे आहेत तर मी आपल्या टेलिग्रामला अपलोड करेल. त्यामुळे एज्युकेट टू इंडिया ग्रुपच्या टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. मी इथं थांबतो. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.